चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा नगराध्यक्ष पदाचा तिढा प्रत्येक पक्षामध्ये पाहायला मिळतोय. फक्त महायुतीकडून उशिरा का होईना पण उमेश सकपाळ यांच्यावर शिक्कामोर्तब झाला. दुसरीकडे आमदार शेखर निकम यांच्याकडून उभे असलेले मिलिंद कापडी यांनी अर्ज मागे घेतला. तिसरीकडे बघायला गेलो तर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक लियाकत शहा यांचा अर्ज बाद झाला. त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर सुधीर शिंदे तिथे आले आणि ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून जाहीर झाले. मात्र त्याच्यानंतर रमेशभाई कदम हे उभाटाचे आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार म्हणून भास्कर जाधव यांनी त्यांना पुढे आणलं. मात्र आज वेगळाच ट्विस्ट ऐकायला मिळतोय. आज विनायकराव चिपळूणमध्ये आल्यानंतर त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की आमचे उमेदवार राजू देवळेकर आहेत आणि उभाटाच्या चिन्हावर ते उभे आहेत, त्यांना सर्वांनी निवडून द्या. या सगळ्या भानगडीमध्ये चिपळूणच्या नागरिकांनी करायचं काय, मतदारांनी करायचं काय, याचबरोबर कार्यकर्त्यांनी करायचं काय, हा देखील संभ्रम कायम आहे. तुम्हाला या सगळ्या राजकारणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा फक्त माझे कोकण.